रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत साधी सलवारची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग। अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे। तर हा जो काही ड्रेस आहे ना, याची देखील संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तुम्ही नसेल तो व्हिडिओ बघितलेला तर नक्कीच बघा। एकाच कस्टमरचे माझ्याकडे 2 ड्रेस आलेले आहेत आणि त्यांच्यावर बघा डिझायनर नेक तयार होते आलेले। तर मी ते खूप सुंदर असे शिवून घेतलेले आहेत। त्यातून हा ट्रिपल अस्तरवाला ड्रेस असणार आहे। तर हा देखील आपला शिवून झालेला आहे। आपण आता याची सलवार शिवून घेणार आहेत। तर सलवारची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला आज इथं दाखवणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा, तेव्हाच तुम्हाला व्यवस्थित करणार आहे। आणि आवडला व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजची अशी छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। तर हे बघा, आता इथं मी पॅन्टच्या कापडची अशी घडी घातलेली आहे। काट टू काट घडी घातल्यानंतर इथं मी 7 इंच वजा केलेला आहे, म्हणजे मी टेपच डायरेक्ट 7 इंचापासून लावून घेतलेला आहे आणि उंची प्लस 3 इंचावर इथं मार्किंग केलेली आहे। ठीक आहे, खाली बॉटमच्या निम्मे प्लस 1 इंच घ्यायचं आहे। इथं आसनसाठी बघा 10 इंच कंपल्सरी 10 इंच मी प्रत्येकाला घेत असते, साधी सलवार असेल तर। ओके, अशा पद्धतीने क्रॉस केलेला आहे। इथं 2 इंचावर पॉइंट लावत आपण असं क्रॉस मार्किंग केलेली आहे, की जेणेकरून आपल्याला आपण जेव्हा बॉटम पट्टी फोल्ड करू ना तेव्हा एकदम परफेक्ट असं फोल्ड करता येईल म्हणून। तर ही झाली आपली साधी पॅन्टची एकदम सिंपल अशी कटिंग, इथं झटकेपट बिलकुल। आणि वरचा जो कापड आहे तो मी सरळ असं केलेला आहे। ओके, आता हे दोन्ही बाजूचे दोन्ही पायांची आपली कटिंग इथं आपली एक सोबत आपण करून घेतलेली आहे। त्यानंतर आता मी तुम्हाला नेफा कटिंग दाखवेल आणि याला जी मेनी आपण लावून घेणार आहेत ना, कडी, छोटीशी कडी, ती देखील मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे। तसंच पुढे आपण संपूर्ण स्टिचिंग देखील बघणार आहेत। एकच कस्टमरचे 2 ड्रेस असल्यामुळे मी एक ड्रेसची कटिंग झाली का दुसऱ्यावर ठेवून तशीच मी कटिंग करून घेतलेली आहे, म्हणून तुम्हाला पॅन्टची कटिंग याची बघायला मिळते आणि स्टिचिंग पिंकवाली दाखवणार आहे। इथं बघा, नेफा आपल्याला तयार 7 इंच उंचीला हवा, तर मी 9 इंच घेतलेला आहे उंचीला। आणि असं आपल्याला सीटगेटच्या निम्मे प्लस 4 इंच घ्यायचं असतं। ठीक आहे, अशा पद्धतीने तर मी उंचीला 9 इंच आणि रुंदीला सीटगेटच्या निम्मे प्लस 4 इंच ॲड करायचं लुझिंगसाठी नेफ्यामध्ये। तर आता हा जो कापड होता तो माझा असा शिल्लक होता, त्यामुळे आपले 2 पार्टमध्येच नेफ्यासाठी कापड इथं राहिलेला आहे। तर तो आपण असं व्यवस्थित, काही म्हणजे इतर जे ड्रेस असतात ना त्यांचे कापड छोटे येतात, मग साईडचा जो क्रॉस कापड निघतो त्याला जॉईंट देत मग तेव्हा आपल्याला नेफा तयार करायचा असतो, पण यामध्ये माझा असा नेफा इथं निघालेला आहे। आता हा उरलेला जो कापड आहे त्यामध्ये बघा, खाली मी कापड फोल्ड करत 3 इंच घेतलेला आहे, उंचीला 6 इंच घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी त्याला क्रॉस मार्किंग केलेले आहे। तर आता हा ट्रायंगल शेप आपला कटिंग होतोय बघा अशा पद्धतीने, म्हणजेच आपल्या ह्या 2 कड्या आपण कट केलेल्या आहेत पॅन्टला लावून घेण्यासाठी। ही कडी कुठं लावली जाते ती मी तुम्हाला इथं बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही कडी लावून घ्यायची असते। ठीक आहे, तर आपली ही जी पॅन्ट आहे याची कटिंग संपूर्ण झालेली आहे। आता आपण स्टिचिंगला घेणार। तर जसं की मी तुम्हाला म्हटलेलं होतं, म्हटलं पिंकवाली पॅन्ट मी तुम्हाला स्टिचिंग दाखवते। आता नेफा कट झालेला आहे, नेफाचे दोन्ही पार्ट घेत आपण अशी स्टिच करणार। आणि इथं बघा 1 इंच आपल्याला टिप टाकायची असते आणि तिथून आपल्याला बघा असं दाब वर करत थोडं 1 इंचचा गॅप सोडायचा आहे आणि त्यापुढे कंटिन्यू टिप टाकायची आहे। म्हणजे काय होतं, आपण जो गॅप सोडला ना तिथं कापड ओपन असतो, ज्यामधून आपण म्हणजे त्याची नाडी आपण सेट करणार आहेत ना, नॉट ती एकदम परफेक्ट अशी आपल्याला सेट करण्यासाठी तिथं जागा ओपन असते। ठीक आहे, आता हा जो कापड आहे तो असा फोल्ड करत आपण याला वरून सुरुवात करणार टिप टाकायला। एकदम छानपैकी असं फोल्ड करायचं आहे, व्यवस्थित हळूवार सावकाश। खूप फिनिशिंगमध्ये मी तुम्हाला ही पॅन्ट दाखवणार आहे। याआधी देखील मी एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे ड्रेस कटिंग आणि स्टिचिंगचा, एकच नाही तर भरपूर अशी व्हिडिओ आपल्या आधी देखील आपल्या चॅनलवरती आहेत, पण ते कसं सापडत नाही आता ऐन वेळेला। तर मग आता ही न्यू माझ्याकडे कस्टमरचे आले, तर म्हटलं चला तुम्हाला ब्लाऊज सोबत ड्रेस पण दाखवू आणि पॅन्टची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग देखील। तर बघा, हा जो पार्ट आहे तो हा असा आपल्याला इथं ओपन मिळालेला आहे। आता दुसऱ्या बाजूच्या आपण दोन्ही पार्ट अटॅच करणार, म्हणजे गोलमध्ये आपण आपला हा नेफा इथं रेडी करून घेणार आहेत। ठीक आहे, एकदम सोप्या पद्धतीने मी ड्रेस दाखवत असते। गोलमध्ये आपला हा नेफा इथं तयार झालेला आहे। आता याची मी अशी घडी घालत उंची चेक करते आणि
माप जे आहे ते खालचं आणि वरचं सेम आलेलं आहे का हे बघत आपण एक्स्ट्राचं कापड इथं कट करणार आहे। ओके, आता आपण बघा वरून मी काटच घेतलेला आहे, कापडचा जो काट होता ना तोच घेतलेला आहे, म्हणून डायरेक्टली मी असं 1 इंच कापड फोल्ड करते की जेणेकरून आपला हा इथं नेफा आपल्याला तयार करता येणार आहे। म्हणजे यामध्ये आपण नॉट टाकण्यासाठी व्यवस्थित असं सेट करतोय। तर तुम्हाला जर का हाताने असं ॲडजस्टमेंट जमत नसेल सारखं तर तुम्ही चॉकची मार्किंग करा। आधीच तुम्ही मार्किंग करून घ्या की तुम्हाला कापड किती फोल्ड करायचं आहे असं म्हणून, आणि मग फोल्डिंगला घ्या। एकाच मापात जेव्हा काम तुमचं होईल ना तेव्हा परफेक्ट अशी फिनिशिंग मग मिळत असते। बघा आता बरोबर एंडिंग आपली झालेली आहे आणि इथं मी तुम्हाला जी आपण नाडी टाकून घेणार आहे त्याची जागा दाखवते। बघा एकदम परफेक्ट आणि फिनिशिंग मध्ये आपली इथं जागा ओपन राहिलेली आहे। ठीक आहे, तर आता आपण याची घडी घालत इथं उंची चेक करणार। 7 इंच तयार हवा तर मी 7.5 ला पॉइंट लावते, कारण अर्धा इंच आपला खाली मार्जिन मध्ये जाणार आहे आणि एक्स्ट्राचा जो काही आपला येतोय ना तेवढा आपल्याला इथं कट करायचा आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने। ओके, आता आपलं हे इथं कटिंग झालेलं आहे। कापडची घडी आतमध्ये राहिल्यामुळे थोडा कापड राहिला माझा, तो मी परत सारखा केला। आता आपला हा वरचा नेफा गोलमध्ये तयार झालेला आहे। आपण पॅन्ट घेतली, जो सरळवाला पार्ट आहे ना काटवाला त्याला बघा आता आपण ही जी मेनी कट केलेली आहे ती काठाकडूनच अशी लावायला घेतलेली आहे। एकाच पायाला तुम्ही दोन्ही बाजूला मेनी लावू शकता आणि नंतर मग दुसरा पाय त्यावरती आपण ठेवून कंटिन्यू करणार आहेत। तर आता ही जी कडी आपण कट केलेली आहे हिला कट करताना काय होतं की याचा कापड जो आहे ना तो क्रॉस झालेला असतो, मग आपल्याला स्टिच करत असताना त्याला ताणतून करायची नसते। जर का तुम्ही खेचून लावत असणार तर मग तुमची ही मेनीची जी लांबी आहे ती वाढत असते आणि मग म्हणून तुम्हाला तो कापड खालीवर तुमचा होत असतो। तर त्यासाठी खूप सिंपल अशी ट्रिक मी तुम्हाला इथं देते की आता हा दुसरा पाय आपण जेव्हा जोडतो ना तर त्याला वरून सुरुवात करायची। बघा वरच्या बाजूने अशी वरच्या बाजूने सुरुवात करायची, म्हणजे आपला मेन जो आहे ना तो वरचा राऊंड गोलच असायला हवा, खालीवर आपल्या इथं वर कापड नको व्हायला आणि खाली देखील। तर असं अलगद हाताने जेव्हा तुम्ही टिप टाकणार तेव्हा बघा अशा पद्धतीने तुमचं इथं होतंय। ठीक आहे, एकदम परफेक्ट असं आपलं इथं झालेलं आहे। बघा आता आपल्या दोन्ही बाजूची जी आहे ती आपण अशी मस्त जोडून घेतलेली आहे कडी, आणि तुम्ही बघू शकता फिनिशिंग किती परफेक्ट आलेले आहे। अगदी म्हणजे एकदम तंतोतंत आलेला आहे, कमी जास्तपणा कुठंच झालेला नाहीये। जर का तुम्ही दुसऱ्या बाजूचे पाय जेव्हा जोडत असणार कडीवरती तो तुम्ही खालून घेत असणार तर मग तुमचा वर कमी जास्त कापड सुटतो आणि मग तो कमी जास्त कापड तुम्ही सारखा करायला गेले का मग तुमची पॅन्टची जी आहे ना लेंथ त्यामध्ये थोडे कमी जास्तपणा मग होऊ शकता, म्हणून तुम्ही ह्या सर्व गोष्टी लक्षपूर्वक बघत जा। ओके, आता दोन्ही बाजूची आपली कडी जोडून झालेली आहे। आता आपण इथं घेणार आहेत बॉटम। बॉटमसाठी आपल्याला बघा मार्केटमध्ये बॉटम रोल मिळतो, ज्याला आपण कॉलर रोल देखील म्हणू शकतो। त्यातून आपण असे मस्त बॉटमसाठी 2 स्ट्रिप कट केलेला लांब, जेवढा बॉटम हवा आहे तेवढा। आता हा बॉटम पट्टी अशी ठेवत त्यावर मी असा कापड फोल्ड केलेला आहे। अर्धा इंच कापड फोल्ड करायचा, पाव ते अर्धा इंच कापड फोल्ड करत आपण ही जी काही पट्टी आहे ना ही पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करणार आहेत आणि बॉटम पट्टीवरती टिप एकदम सरळ सरळ आपल्याला टाकायचे असतात। ओके, अशा पद्धतीने आता पूर्णपणे आपण हा अजून एक फोल्ड केलेला आहे, म्हणूनच मी बघा पॅन्टची कटिंग करत असताना उंची प्लस 3 इंच, आणि म्हणजेच बघा पॅन्टची कटिंग तुम्ही लक्षपूर्वक बघितली असेल तर उंचीमधून आपण 7 इंच नेफाच्या वजा केला होता, म्हणजे टेपच मी मुळात 7 इंचापासून लावलेला होता आणि त्याखाली उंची जेवढी असते तेवढी आणि त्यामध्ये 3 इंच प्लस, तेव्हा तुमचा हा बॉटम वगैरे सर्व काही फोल्ड करून तुमची पॅन्ट लेंथला एकदम परफेक्ट अशी येणार आहे। ओके, आता हा जो बॉटम रोल आहे ना तो 1 इंचाचा आहे, तर मी बरोबर पाव इंचावर असे 4 टिप इथं टाकून घेतलेले आहेत। त्यानंतर एक टिप मध्ये झिगझॅग मध्ये अशी टाकते बघा, लेयर मध्ये असं आपल्याला कापड फिरवायचं असतो। बघू शकता एकदम मस्त अशी टिप टाकून झालेली आहे। नेमका कापड आणि धागा सेम असल्यामुळे तुम्हाला स्पष्ट दिसत नसेल, पण फिनिशिंग तर तुम्हाला कळतच असेल। ओके, सेम पद्धतीने आपण दोन्ही बाजूला बॉटम असा सेट करणार आहेत। ओके, आता बघा इथं मी जो आहे ना तो नेफा देखील गोलमध्ये तयार झालेला आहे आणि पॅन्ट देखील आपली गोल राऊंडमध्ये तयार झालेली आहे। ठीक आहे, आता आपण काय करणार आहेत, नेफ्यावरती पॅन्ट सेट करणार आहेत।
आता इथं बघा सेंटरला आपण बरोबर सेंटर आणि आपण फ्रंट पासून सुरुवात केलेली आहे, तर 4 इंचापर्यंत प्लेन घ्यायचा आहे आणि मग तिथून पुढे आपल्याला प्लेट्स घ्यायला सुरुवात करायची आहे। प्लेटांची दिशा समोरच्या बाजूने येईल। नेफा शिदा होता ठेवलेला, त्यावर मी पॅन्टचा जो कापड आहे तो उलट ठेवलेला आहे। म्हणजे अशा पद्धतीने आता आपण इथं एक्स्ट्राचा जो काही कापड आहे ना आपला, त्याच्या आपण इथं प्लेट पाडून घेतोय। आता याचे सेंटर पॉइंट बॅकचा आणि आपल्या पॅन्टचा सेंटर पॉइंट जो आहे ना दुसरा, तो असं एकमेकांवर मॅच करत मी बघते की कापड माझं किती शिल्लक आहे आणि मग त्यापुढे मी प्लेन कापडवर अशी टिप घेतलेली आहे। तर बघा पॅन्ट शिवत असताना बॅक पार्टवरती म्हणजे बॅक साईडला आपल्याला फक्त बॉक्स प्लेट घ्यायची असते 2 इंच, म्हणजे 2 इंच रुंदीला येईल अशी आपल्याला बॉक्स प्लेट घ्यायची आहे। ठीक आहे, आता इथं बॉक्स प्लेट आपण ह्या बाजूची घेतली, आता ह्या बाजूला पण आपण बॉक्स प्लेट टाकतोय अशा पद्धतीने। ओके, आता इकडे आपल्याला काय करायचं आहे, जेवढा कापड आपला इकडे ह्या बाजूला प्लेन आलेला आहे ना, तिथपर्यंतच आपल्याला इकडे देखील टिप टाकायची आहे आणि मग त्यापुढे आपण प्लेट टाकायला सुरुवात करणार आहेत की जेणेकरून पॅन्ट जी आहे ना आपली ती सारखी अशी एकदम मस्त दिसायला देखील आणि प्लेटांची जी लेंथ आहे किंवा प्लेटांचा जो पार्ट आहे ना तो जेवढा ह्या बाजूला आलेला आहे तेवढाच ह्या बाजूला देखील येणार आहे। आता ह्या बाजूची प्लेट आपण अशा घेतोय की जेणेकरून पॅन्ट शिदी करून आपण जेव्हा बघणार तेव्हा त्यांची दिशा समोरासमोर असणार आहे। ठीक आहे, प्लेटांची दिशा समोरासमोर असणार आहे अशा पद्धतीने। ओके, आता ही टिप टाकून झाली। आता आपण यावरती दाबटीप देणार। पूर्णपणे जो मार्जिनचा पार्ट आहे ना तो नेफ्याकडे घ्यायचा आणि दाबटीप ही आपल्याला नेफ्यावर द्यायची आहे। ठीक आहे, खाली पॅन्टच्या कापडवर आपल्याला दाबटीप द्यायची नसते, संपूर्ण राऊंड शेपमध्ये आपण नेफ्यावरती दाबटीप देतोय अशा पद्धतीने एकदम डिटेलमध्ये। आणि मी तुम्हाला म्हणजे कळेल अशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशी ज्या वेळेस तुम्ही पॅन्ट शिवून घेणार ना तर हीच परफेक्ट पद्धत आहे पॅन्ट स्टिचिंग करण्याची। आता काय होईल की आपले पॅन्ट आहे ना एकाच शिलाईमध्ये आपली पॅन्ट रेडी होणार आहे। ठीक आहे, म्हणजे स्टेप बाय स्टेप शिलाई तुम्हाला कुठून कुठं टाकायची आहे किंवा कुठलं पार्ट कुठं जोडायचं असतं त्याची योग्य ती पद्धत मी तुम्हाला इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ओके, आता आपण खाली बॉटम बघा असा घेतलेला आहे। इथं बॉटमच्या निम्मे आपल्याला घ्यायचं असतं, 7 इंचाचे मी बॉटम घेतलेला आहे। कस्टमरच्या चॉईसनुसार आपण हा बॉटम कमी जास्त करू शकतो। ओके, आता अशी टिप टाकायची आहे आपल्याला एकदम वरपर्यंत, कुठलाच कापड तांतून करायचं नाही, जॉईंटला जॉईंट मॅच होते का हे बघायचं आणि तिथे ॲडजस्टमेंट करत आपल्याला परफेक्ट असं स्टिच करायचं आहे। बघा आता ही मेनी आहे, मेनीवरून देखील जॉईंट बरोबर सारखे आले आणि आपण ही टिप टाकणार आता अशी सरळ एकदम। आणि एक्स्ट्राचा जो काही पार्ट राहील ना माझा खाली तो मी एक्स्ट्राचा कट करणार आहे। त्यानंतर आपण डबल टिप यावरती टाकून घेणार आहेत। ओके, अशा पद्धतीने हे बघा खूप सिंपल असते। आपल्याला साधी सलवार जी असते ना ती आपण अशी म्हणजे साधी न म्हणता आपण ह्याला मेनीची सलवार म्हणूया, कारण साधी सलवारला मेनी नसते आणि ती स्मॉल साईजसाठी चालून जाते। पण बिग साईजसाठी म्हटलं का मग याला मेनी लावायची। मेनी लावण्याचा काय फायदा होतो की बसा उठायला प्रॉब्लेम होत नाही किंवा पॅन्ट अशी खेचल्यासारखी वाटत नाही, एकदम मोकळी असते पॅन्ट, म्हणून मेनी लावूनच पॅन्ट केव्हा पण शिवून घ्या तुम्ही सलवार। तर बघा आता फायनली आपली पूर्ण सलवार रेडी झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता बॉटम किती फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे आपला, एकदम परफेक्ट। आणि समोरील पार्ट तसंच बॅक पार्ट एकदम छान असं इथं आपला तयार झालेला आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने। तर मग मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईन सोबत। धन्यवाद।